बाळाचा जन्म झाला रे झाला, ती नॉर्मल डिलिव्हरी असो किंवा सिझेरियन असो, कोणीतरी सिस्टर किंवा डॉक्टर्स किंवा जर का डिलिव्हरी अटेंड करायला आतमध्ये कोणी हजबंड गेलेले असतील तर ते सुद्धा मदत करू शकतात. बाळाला पकडून आईच्या छातीवरती जर का ठेवलं तर बाळ क्रॉलिंग मुवमेंट्स करतं, सरकत जातं. जर का नॉर्मल डिलिव्हरी असेल तर आपण सरळ ठेवू शकतो. आपण सीझर असेल तर बाळाला इकडून इकडे पोटावरती काम चालू असतं, टाके घालणं चालू असतं, तर दुसरं कोणीतरी बाळाला इकडून धरू शकतं आणि बाळाला इकडून धरून आईच्या छातीला लावू शकतं. त्यामुळं बाळाला लगेच पहिल्या 5 मिनिटाच्या आत जर का प्रथम स्पर्श दिला तर बाळ त्यावेळेला जागं असतं, उत्सुक असतं, त्याचं ते क्रॉलिंग मुवमेंट्स करतं, त्याचं ते सरकत सरकत जातं, छाती शोधून काढतं, निप्पल शोधून काढतं, कारण त्याला दिसतं, त्याला वास येत असतो. त्यामुळं पोटातल्या पाण्याला जो वास असतो तोच वास आईच्या निप्पलला असतो. त्यामुळं बाळाला तो वास आकर्षित करतो आणि बाळ तिकडे तिकडे मुवमेंट्स करत जातं. दुसरं म्हणजे तो काळा भाग जो असतो स्तनाग्राचा, तो काळा भाग बाळाला पटकन दिसतो. बाळाला आईच्या छातीचे ठोके ऐकू येतात आणि बाळ त्या दिशेने क्रॉलिंग मुवमेंट करतं, शोधत शोधत जातं. आणि बाळाला जर आपण संधी दिली तर 1 तासाभरामध्ये बाळ जाऊन स्वतः प्यायला सुरुवात करतं. हे झालं नॉर्मल न्यूबॉर्नचं. अगदी 700-800 ग्रॅम वजनाच्या बाळाला आपण हा प्रयोग नाही करायचा. पण जेव्हा नॉर्मल 9 महिने पोटात राहिलेलं बाळ आहे तर त्या बाळाला आपण ब्रेस्टक्रॉल करून पाजायला सांगू शकतो आणि बाळ लगेचच प्यायला लागलं तर ती माता यशस्वीपणे पुढे पण स्तनपान चालू ठेवण्याची शक्यता खूप जास्त वाढते. पहिल्या तासामध्येच बाळाने एकदा स्तनपान घेतलं त्याच्यानंतर ते पण दमून झोपणार आहे. मग काही तासांनी उठून जेव्हा वारंवार ती छातीला लावेल त्यावेळेला बाळ पण प्यायला, सकिंग करायला शिकतं आणि तिला कुठलेही प्रॉब्लेम्स येत नाहीत. आम्ही बालरोगतज्ञ काय सांगतो की कुठलाही आजार येऊन आमच्याकडे येण्यापेक्षा तो प्रॉब्लेमच तुम्हाला येऊ नये ना, हे ट्रेनिंग आहे. म्हणजे आजारी पडून बाळ डॉक्टरकडे जाऊ नये म्हणून आपण लसीकरण देतो. त्याच पद्धतीनं बाळाला पुढचे सगळे प्रॉब्लेम्स टाळायचे असतील तर हे बाळाचं पहिलं लसीकरण आहे की पहिल्या 5 मिनिटाच्या आत प्रथम स्पर्श आणि 1 तासाच्या आत पहिलं स्तनपान. त्याच्यामुळं काय होणार आहे की त्यांचा एक प्रकारचा बॉन्ड तयार होणार आहे. आईला पण बाळाबद्दल प्रेम वाटेल. बाळाला आईच्या छातीवर ठेवलं, आईने बाळाच्या डोक्यावरती हात फिरवला, ती डोक्यावर हात फिरवेल, त्याची पापी घेईल, त्याच्याकडे बघेल आणि मग तिला पण प्रेमाचा पान्हा फुटेल आणि मग ती जेव्हा पाजायला लागते तेव्हा बाळाला पण ही आपली आई आहे, ही काहीतरी आपल्यावर प्रेम करते हे कुठेतरी फील होतं. आणि हे करणारे जे हॉर्मोन्स असतात मेंदूतले ऑक्सिटोसिन, प्रोलॅक्टिन, तर ऑक्सिटोसिनला आम्ही डॉक्टर लोक तर हॉर्मोन ऑफ लव्ह म्हणतो की त्याच्यामुळे त्यांना इतकं छान एकमेकांबद्दल प्रेम वाटतं की त्यावेळेला कुठलीही काहीही टेन्शन्स वाटत नाहीत, काही नाहीत. फक्त बाळ आणि आई आणि त्या दोघांना जर एकमेकांच्या संपर्कात राहण्याची संधी आपण दिली तेवढीच आपण करत नाही. आपण कोणीतरी बाळाला काढून घेतो, आजी घेते, काकू घेते, आत्या घेते किंवा झोळी झोका काहीतरी ठेवून आपण हलवतो आणि त्यांना एकत्र राहण्याचा चान्स आपण देत नाही. तर तेवढंच आपल्याला करायचं आहे. आणि मग बाळाचा जेव्हा फीडिंग चालू होतं मग बाळाला काहीच लागत नाही. मग बाळाला सगळ्या प्रकारची प्रतिकारशक्ती या चीक दुधातून मिळणार आहे. कारण हे आई म्हणजे सगळे जंतू जेवढे पण आजपर्यंत आईच्या शरीरात गेलेले आहेत ना त्याच्या विरुद्धची प्रतिकारशक्ती म्हणजेच अँटीबॉडीज चीक दुधातून बाळाला जातात आणि त्या खूप जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे बाळाला कुठलाही आजार होण्याची शक्यता खूप कमी होऊन जाते. त्यामुळं बाळाला आईच्या छातीवरती लगेच जर का ठेवलं तर हे बाळाला पहिलं लसीकरण मिळतं, ही एक ढाल तलवार मिळतं, हे कवचकुंडल मिळतं आणि बाळ तुमचं सशक्त हेल्दी होतं. त्याचप्रमाणे अजून काय होतं की बाळ जेव्हा चोखतं तेव्हा बाळाच्याच पोटामध्ये जे लिव्हर असतं त्याच्यामध्ये ग्लुकोजचा साठा असतो, ग्लायकोजन स्टोअर्स असतात. म्हणजे आपण जेव्हा बाळाला शाळेमध्ये पाठवतो तर बाळाला खाऊचा डबा देतो की नाही,
मग त्याचप्रमाणे देवबाप्पांनी पण बाळाला आपल्या पृथ्वीवरती पाठवताना त्याच्या पोटामध्ये खाऊचा साठा दिलाय. बाळ चोखायला लागलं की त्याच्या लिव्हरमधलं ग्लायकोजेन स्टोरेजमधून ग्लुकोज रिलीज होतं आणि बाळाला ज्या पण कॅलरीज आहेत त्या मिळत राहतात. कारण लोक काय करतात, सगळ्या आजी पणजी आणि सगळ्या आजूबाजूच्या बायका की छाती पिळून बघतात, तुला दूध नाहीये, अजून उतरलंच नाही, अजून कमीच आहे. पण जे पण 1 थेंब 2 थेंब दूध आहे, एकतर ते लसीकरण आहे, त्याच्यातनं सगळा पूर्ण प्रतिकारशक्ती, रोगप्रतिकारक शक्ती बाळाला जाते. आणि दुसरं म्हणजे बाळाने छातीवरती चोखलं की त्याच्या लिव्हरमधले ग्लायकोजेन स्टोअर्स रिलीज झाले की बाळाला कॅलरीज मिळतात, बाळ उपाशी नाही राहत. पण हे आपोआप होणार आहे का? हे रिमोट कंट्रोलनी होणार आहे का? त्याच्यासाठी तुम्हाला ॲक्शन घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला बाळ छातीला लावलं पाहिजे. त्यामुळं जर का पहिल्या 5 मिनिटात प्रथम स्पर्श दिला, 1 तासाच्या स्तनपान चालू केलं तर बाळ यशस्वीपणे स्तनपान करायला सुरुवात होते. आता जागतिक आरोग्य संघटना अजून काय सांगते की पहिल्या 5 मिनिटाच्या आत प्रथम स्पर्श द्या, 1 तासाच्या आत पहिलं स्तनपान सुरू करा. मग हे किती दिवस चालू ठेवा? तर 6 महिने निव्वळ स्तनपान. 6 महिने तुम्ही काहीच देऊ नका. घुटी नाही, बोनिसान नाही, बाळकडू नाही, ग्राईपॉटर नाही, मध नाही, चाटण नाही, उगाळून खारीक बदाम काहीच नाही. फक्त आईचं दूध द्या आणि तुमच्या बाळाला 1 रुपयाचं औषध लागणार नाही. कारण सगळी प्रतिकारशक्ती तुम्ही देताय, सगळे न्यूट्रिएंट्स तुम्ही देताय, सगळे घटक जेवढे पण बाळाला गरजेचे आहेत ते देतायत, तर बाळाला काही आजारच होणार नाही ना. आणि मग हे किती दिवस स्तनपान चालू ठेवायचं? तर 6 महिन्यानंतर काय करा, 6 महिने पूर्ण झाले की त्याच्याबरोबर घरी बनवलेला, ताजा, स्वच्छतापूर्वक बनवलेला घरगुती घन आहार बाळाला चालू करा आणि त्याच्याचबरोबर स्तनपान देखील चालू ठेवा. आणि मग स्तनपान चालू ठेवायचं. मग ते किती दिवस चालू ठेवायचं? 2 वर्ष किंवा हवं असेल तर त्याच्या पुढेही ते चालू ठेवू शकतात. त्याच्याबद्दल आपण नंतरच्या सेशनमध्ये बघूच. पण ते चालू ठेवायचं आणि त्याच्याबरोबर बाळाशी सुसंवाद साधायचा. खूपदा माता येतात आणि बाळ खूप रडतंय, मग रडलं की काय करता तुम्ही? रडलं की आम्ही बाटली देतो, दूधच पुरत नाही. म्हणजे आता हा पुढचा चुकीचा गैरसमज. आपण मगाशी पाहिलं की काहीतरी चाटवणं हा गैरसमज आहे, पहिल्या दिवशी दूध नाही हा गैरसमज आहे. ते गैरसमज आहेत, कारण पहिलं चेक दूध महत्त्वाचं आहे. दुसरा काय गैरसमज असतो की कोणीतरी काहीतरी जिभेवर लिहिलं पाहिजे. जिभेवर लिहिण्यापेक्षा सुद्धा आईचं दूध हे अमृत आहे ना, तेच अमृत द्या. उलट बाळ जर प्रीमॅच्युअर आहे, बाळ जर पेटीमध्ये आहे, अगदी 900-1000 ग्रॅम वजनाचं बाळ आहे, तर आम्ही काय करतो डॉक्टर लोक, बालरोग तज्ज्ञ, की सिरिंजने तिचा 1 थेंब का होईना, तो जो काही छातीवर जमावील तो सिरिंजमध्ये पकडायचा, तो तसाच बाळापर्यंत न्यायचा आणि बाळाच्या तोंडाला, हे बाळाचं तोंड आहे, तर बाळाच्या तोंडाला ते आतून लागलं तर आतमध्ये एक प्रतिकार शक्ती येते आणि बाळाला आतमध्ये जंतू जाण्याचा आणि जंतू संपर्क होण्याचा चान्स कमी होतो. त्यामुळे इतकं ते महत्त्वाचं आहे आईचं दूध.